आज आमच्या 5वी ते 10वीतील विद्यार्थ्यांनी मुखवटे, शब्दकार्ड, स्टोरी कार्ड, तक्ते, स्वरचित कविता, वाचलेल्या पुस्तकातील वाचनपट्टा तयार केलेला आहे. चला तर स्टॉलकडे जाऊया. मी 5वीच्या वर्गाने मुखवटे बनवले आहेत. ओळखा मी कोण आहे? हे बाकीच्यांनी पण दाखवा. इथे लावून या जरा इकडे या घेऊन या आपली लावून दाखवा. कोणी कोणी गेले त्यांनी लावायचं इकडे दाखवायचं. इकडे उभे राहा. हे लवकर काढते ओळखा बघू आम्ही कोण नाही त्याचं बाल ते कलिंगड आहे का? हे म्हणा ओळखा बघू आम्ही कोण. हाय कोण वाघोबा. हाय ससोबा. जिराफराव. हा कोण आहे? आंबा. सफरचंद. आणि कोण? कलिंग. ओळखलं की नाही? नमस्कार, माझं नाव अपूर्वा विश्वनाथ पाटील. मी आता 6वीतील विद्यार्थी. मी आज जोड्यागावासाठी हे बनवलं आहे. काय म्हणते समानार्थी शिल्प दाखव. समानार्थी असं त्यांना दाखव. लावून माझ्या घरी पुस्तक होतं, त्यातून मी स्टोरी कार्ड बनवले. 6वीला वेलकम. आज आम्ही स्टोरी कार्ड बनवलेला आहे. मी इयत्ता 6वीतील विद्यार्थी. आज आम्ही पुस्तकांची यादी बनवली आहे व माझ्याकडे 5 पुस्तके होती. त्यातून मला पुस्तकांचे महत्त्व हे एक पुस्तक आवडले व त्या गोष्टीच्या पुस्तकात लिहिले होते. मुलांनी पुस्तकाची हेरफेर करू नये, पुस्तकांना नीट वापरा आणि हे वाक्य मला खूप आवडलं. धन्यवाद. हा वर्गात असता असता आला केव्हा बोलती? आताच नमस्कार, माझे नाव वर्धा श्रीकांत होते. मी इयत्ता 10वीतील विद्यार्थी. आज मी मराठी पाठ्यपुस्तकाचा संदर्भ घेऊन पारिभाषिक शब्दांसाठी प्रतिशब्दांचा तक्ता माझ्या मैत्रिणींसह तयार केला. छान. या अर्थावरून काय मस्त हा शब्द सुचवला आहे. म्हणजे गडद रंग आणि फिक्का दाखवून घेतो. हां नाही असं लावून असं दाखवून घेते ना.
म्हणजे हा तू कोणता रंग क्रम लावलास? म्हणजे उडता म्हणजे काय? गडद रंग, डार्क शेड. आणि फिकट शेड करून दाखव. फिकट शेड म्हटल्यानंतर आधी कोणतं लावणार? हे कोणत्याने लावलंस? सगळं दिसून येते. हां बरोबर आहे. बस हे गडद ते फिकट शेड बरोबर आहे. म्हणजे रंगाची शेडिंग तसंच ही फुलं पण आहे बरोबर ना. फुगे कोणत्या शेडचं? ते वारं हिवाळ यापासून 2 वाक्य तयार केलेले आहेत. रोज संध्याकाळी वारं सुटते आणि वार या शब्दापासून वाक्य तयार केलेलं आहे. आज गुरुवार आहे. पुढचं पण वाचून दाखव. तळ तळ मुसळधार पावसाने तळ एका दिवसात भरले. आणि तळ या शब्दाचे वाक्य. आमटीच्या पातेल्याने तळ गाठला होता. म्हणजे ही सशा आणि मांजरची गोष्ट आहे तर यांचा क्रम लावायचा. आणि ही कोणाची गोष्ट आहे? टोपीवाल्याची गोष्ट आहे. आणि हे कोणाचं आहे? शर्यत आहे बरोबर आहे. आणि ह्या गोष्टीचं नाव काय रे? काय पण एकीचं बळ. एकीचं बळ.